नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर इंगोले. स्मशानातील सोनं ही इयत्ता 10वीला शिकलेली आपल्या सर्वांची आवडती कथा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या बरवाद्या कंजारी या कथासंग्रहातील ही कथा आहे. या कथेचं अभिवाचन मी करत आहे. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर माया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडातून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ऊड लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळ खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडानं जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसत असे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भोवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं. पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती. पण त्याला काम मिळत नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत. त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेऊन डोंगर माग सरकत होता. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तो त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखाद बेकार असेल बिचार, कंटाळून मेलं असेल, सुटलं असेल एकदाच, असं मनाला सांगू लागला. आपण हे असेच मरणार. 2च दिवसात उपासमार सुरू. मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखीच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या काखेत. याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला.
आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसन वाटे तुळू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही न काही रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा ठाव त्यानं घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगटकुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नापदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले. ज्याच्या राखेत सोनं असतं ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं. गरीबानं मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समय तुळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाईत होता. मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मडी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं. सूर्य मावळला, अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार आहात? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नकोस. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काही करीन, त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसन वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, हे मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात घुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही. भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडल्यावर तेव्हा 2 रुपये मला दिले, पण आता सहज ती राख मला 10 रुपयेही देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती. वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होतं. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी उबड उत्कार करून भेसुरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. काणोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गारीहून त्या गारीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता.
पण एकाएकी वीज उठली ती ढगाच्या कपट्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढत होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो जबळाई करीत होता. त्याला घाम फुटला आणि तो घाण वाटला होता. मध्यान रात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन पटकन बसला. वर मोडक्या गिरणीच्या जुन्या धावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगूर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास त्याला झाला आणि भास सोडून तो चमकला. खटकन जागी थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला, परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःलाच सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला, कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोली जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती, परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मण्याजवळ कोण जाणाऱ्या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुन्हा नाकाने वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती उठत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो छपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्याच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भडीमारानं कोल्ही चमकली उडून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याच वेळी कोल्ह्याने भीमाला पाहिला. एक कोल्हा पिसाटून भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्याला हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्याने कोल्हा गारद झाला. बाजूला पळून त्यानं पाय फोडून प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर ठोकून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते, पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो थांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली. चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारत होता. कोल्हे ते पडून पडले आणि लचका तोडून पडत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंती पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक वीर कोल्ह्याशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पाण्याला लावून लढत होता. पशु आणि आण याच मृतदेहासाठी दारू सृष्टी निद्रा घेतली. मुंबई विश्रांती गाव पडला होता आणि त्या स्मशानात सोडण्यासाठी मढ्यासाठी जोर चढला. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोळी त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या माराने घायाळ किंचाळत होती. भीमा लचका तुटता झुळत होता. शिव्या देत होता. शिव्या मार तुझे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोळी तुटून पडले आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोली पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काळी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मढ त्याच्या पुढे त्या गोरीत उभं होतं. त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दाट खिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूने ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली
आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने कोल्हेकोई केली. सर्वांनी मुकी देऊन पळ काढला. पण त्याच्या ओरडीने गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोळ्याने प्रेत खाल्लं, चला चला कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला, असं कुणीतरी ओरडले. ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची दोन बोट प्रेताच्या दातात अडकली. आडकीत त्या सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगावर आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेले दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्याने त्याची बोट अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मारून मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला. वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकूण तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या सोड मला, तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातल्याने मग हळूच बोट ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप आला होता. त्याची स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची 2 बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. तो ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. धन्यवाद.